आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झाला। 1 फेब्रुवारी पासूनच बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आला नसेल त्या महिलांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगून दिलं, बहिणींना आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्त्यासाठी वाट पाहावी लागली, पण आता फेब्रुवारी हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही। ऑलरेडी त्यांनी हे सांगितलं होतं, पण आता त्यांनी जे बोललं ते करून दाखवलं आणि बहिणींना पैसे वाटप सुद्धा केले आहे। ते मेसेज सुद्धा आले आहे, कोणाकोणाला पैसे आले। 10 जिल्ह्यात एकूण टोटल पैसे जमा झालेले आहेत आणि सोबतच जो तुम्हाला पैसा आता वाटप होणार आहे तो आता हप्ता जो तुम्हाला येतोय तो आता 2100 रुपयाचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना आता 1500 वरून 2100 वर ही स्कीम आलेली आहे। बहिणींना 2100 रुपये वाटप होत आहे, ठीक आहे। आणि मागील हप्त्याचे सुद्धा पैसे वाटप झालेले आहे, म्हणजे ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्यांच्यासाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे। फक्त त्यांना हे काम करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला मागचा हप्ता मिळणार आहे। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे जानेवारी महिना आता संपलेला आहे, आता फेब्रुवारीचे देखील पैसे यायला सुरू झालेले आहेत। तर तुम्हाला हे काम करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटला नसेल। आता फेब्रुवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। आता इथं पाहू शकता जवळपास आता फेब्रुवारीचा जो हप्ता झालेला आहे जवळपास 50 लाख महिलांना पैसे आलेले आहेत बघा। म्हणजे 50 लाख महिलांना फेब्रुवारीचा हप्ता वाटप झालेला आहे 10 जिल्ह्यांमधून। या 10 जिल्ह्यामध्ये 50 लाख महिलांना पैसे आलेले आहेत, त्यांना मेसेज सुद्धा आला आहे। ते मेसेज सुद्धा तुम्हाला दाखवतो, लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो। फक्त याच महिलांना पैसे वाटप झालेले आहे। आता कोणकोणत्या त्या महिला आहेत, कोणाला पैसे आले आणि जर तुम्हाला मागचे पैसे आले नसतील ते काय करायचं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की तुम्हाला जानेवारीचा हप्ता का आला नाही आणि फेब्रुवारीचा हप्त्यासाठी तुम्हाला का वाट पाहावं लागतंय ते सुद्धा तुम्हाला एक डाटा समजेल। आता बहिणींना पैशासाठी वाट पाहावं लागणार नाही, बहिणींना पैसे वाटप झालेले आहेत। इथं आपले उपमुख्यमंत्री एकनाथ दादा यांनी स्पष्टपणे सांगून दिलं, आता बहिणींना पैशाची वाट पाहायची गरज नाही। 1500 वरून आता ही स्कीम 2100 वर आलेली आहे। आता बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता 2100 प्रमाणे आम्ही पाठवला आहे। आता तुम्हाला जो हप्ता आता पाठवण्यात आला आहे फेब्रुवारीचा आता 2100 प्रमाणे तुम्हाला पाठवण्यात आला आहे। आता एकनाथ शिंदे सरांनी एक मोठी घोषणा सुद्धा केली आहे, ज्या महिला पात्र असतील त्यांना जे 2100 रुपये पाठवले आहे आणि ज्यांना अपात्र यादीमध्ये काढून टाकलं असेल अशा महिलांना आता यापुढे येणारा एकही हप्ता दिला जाणार नाही। त्यासाठी काय म्हणाले एकनाथ शिंदे ते सुद्धा तुम्हाला सांगतो आणि हा पैसा जो वाटप होत आहे कोणाकोणाला मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती सांगतो। इथं मेसेज सुद्धा पाहू शकता तुम्ही। आता हा पहिला जो मेसेज तुम्हाला दिसतोय हा जानेवारीचा हप्ता वाटप झाला आहे, तो 1500 प्रमाणेचा मेसेज आला आहे आणि हा जो मेसेज तुम्हाला दिसतोय हा 2100 प्रमाणे म्हणजे फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप झाला आहे हा फेब्रुवारीचा मेसेज आहे। तर तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे जे जमा झालेले ते म्हणजे तुम्हाला 2100 प्रमाणे जमा झालेले आहे बघा। आता हा मेसेज ज्यांना आला आहे त्यांचं बघा तुम्ही, सोबतच तुम्ही त्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नव्हता आणि हा फेब्रुवारीचा हप्ता, जानेवारीचे 1500 आले आणि फेब्रुवारीचे 2100 रुपये आलेले आहेत। जर तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपये आले असतील तर तुम्हाला एकच मेसेज येणार आहे, तो म्हणजे 2100 रुपयाचा। आणि जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला असं 2 मेसेज येणार आहे। तुम्हाला 2 मेसेज येतील, पहिला मेसेज 1500 रुपयाचा, दुसरा मेसेज 2100 रुपयाचा। पण त्यासाठी काय करायचं तुम्हाला माहिती सांगतो, जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला 2 मेसेज येणारच नाही आणि सोबतच फेब्रुवारीचा देखील तुम्हाला हप्ता मिळणार नाही। लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घेणं महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आणि या योजनेचा कंटिन्यू 5 वर्षासाठी तुम्हाला लाभ दिलेला आहे आणि तो पूर्ण लाभ तुम्हाला घ्यायचा असेल लवकरात लवकर हे काम करून घेणं गरजेचं आहे। तुम्हाला मेसेज आला की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जिल्ह्यांची नावं सुद्धा सांगतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले। तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तर तुम्हाला मेसेज आला असेल आणि मेसेज आला नसेल ते सुद्धा कमेंटला सांगा आणि तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला की नाही ते सुद्धा कमेंटला सांगा। आता फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप झाला 2100 प्रमाणे आज कोणत्या बहिणींना पैसे मिळाले आहे, फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळाले, किती पैसे मिळाले, कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झाले, सर्व डिटेलवर माहिती सांगतो। सर्वात प्रथम आपण पाहूया ज्या महिलांना मागचे हप्ते मिळाले नाही त्यांना पैसे मिळणार का। आता सर्वात मोठा प्रश्न येतो, सर्वात जास्त कमेंट द्यायचा ते म्हणजे सर आम्हाला मागचे हप्ता मिळणार का नाही। म्हणजे आता जवळपास हा फेब्रुवारीचा हप्ता वाटप झाला म्हणजे आता जवळपास या योजनेचे 7 हप्ते वाटप झालेले आहे।
आता तुम्हाला माहिती आहे जानेवारीपर्यंत 7 हप्ते वाटप झाले आणि आता फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप झाला म्हणजे टोटल आता 8 हप्ते वाटप झालेले आहे. ठीक आहे, 8 हप्ते वाटप झालेले आहे. तर त्यापैकी ज्या महिलांना जुलैपासून ज्यांनी फॉर्म भरला असेल आणि त्यांना 8 हप्ते मिळाले नसतील अशा महिलांना देखील एक आनंदाची बातमी तुम्हाला देतो की मागचा जो पण हप्ता तुमचा बाकी असेल जुलैपासून, म्हणजे तुम्हाला 1 हप्ता भेटला असेल, 2 हप्ता भेटला असेल, 3 हप्ता भेटला असेल आणि उर्वरित जे तुमच्या 5 हप्ते बाकी आहे ते 5 हप्ते देखील तुम्हाला जमा होत आहे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला सुद्धा मेसेज आला असेल. तुम्हाला मागचा जो हप्ता आहे जे पेंडिंगला जे दाखवत होतं ते सर्व हप्ता तुम्हाला एकत्र देण्यास त्यांनी प्रयत्न केला आहे. सर्वांना, कोणाचे 5 हप्ता बाकी असेल, कोणाचा 3 हप्ता बाकी असेल, कोणाचे 2 हप्ते बाकी असेल, असं सर्व महिलांना पैसे त्यांनी जमा करायला सुरुवात करून दिली. म्हणजे कोणालाच पेंडिंग दाखवत नाही. ज्या गोरगरीब महिला आहेत खरोखर त्यांना गरज आहे अशा महिलांना मागचा हप्ता सुद्धा मिळतोय आणि सोबतच जानेवारी आणि फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता एकत्र दिला जात आहे. ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला असेल त्यांना जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा मिळतोय आणि ज्यांना मागचा हप्ता बाकी आहे त्यांना टोटल एकत्र 8 हप्ते एकूण सोबत वाटप होत आहे. ठीक आहे, आता सर्वात प्रथम तुम्हाला एक माहिती देतो. या 8 बँकात पैसे वाटप झाले आहे. आता हे जे मेसेज तुम्हाला दाखवतोय हे मेसेज आलेले आहे या 8 बँकांपैकी. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना या 8 बँकांची झेरॉक्स दिली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर त्यापैकी पहिलं जे बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरं जे बँक आहे पोस्ट बँक, इंडिया पोस्ट बँक, तिसरं बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथं बँक आहे ICICI बँक, 5वं बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हे 5वं बँक आहे आणि सोबतच आणखीन 3 बँकांची नावं तुम्हाला सांगतो. म्हणजे या 8 बँकांची लिस्ट जाहीर केलेली आहे. या 8 बँकांमध्ये पैसे वाटप होत आहे. तुम्हाला देखील मेसेज येत असतील. ठीक आहे, आता पाहूया आपण. यासोबतच एक मोठी आनंदाची बातमी सुद्धा देतो. घरकुल योजना सुरू झालेली आहे. ज्यांना घरकुल योजनेचे लिस्ट पाहायचे बाकी असेल, ज्यांना घरकुल योजनेमध्ये तुमचं नाव आहे का नाही ते पाहायचं असेल तर घरकुल योजना सुद्धा सुरू झाली आहे. आणि ज्यांना माहीत नसेल घरकुल योजनेमधून 20 लाख घरकुल योजना सुरू केली आहे. ती योजने माध्यमातून तुम्हाला एका व्यक्तीला, ज्या व्यक्तीच्या नावावर घर नसेल, कुठली प्रॉपर्टी नसेल, शेती नसेल अशा महिलांना किंवा पुरुषांना दोघांना कोणालाही एकाला एक घर दिलं जात आहे. त्यापैकी घरकुल योजनेसाठी 4 लाख रुपये तुम्हाला दिले जात आहे. ठीक आहे, आता 20 लाख घरकुल योजना सुरू केली आहे. ती आता सुरू झालेली आहे. त्यासाठी पात्रता सोपी आहे. तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नको, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारची घर नको, तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचं 4 चाकी वाहन नको. म्हणजे जवळपास घरकुल योजना अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांच्या नावावर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी नाही आणि खरोखर गरीब व्यक्ती असणारे त्यांना घरकुल योजना सुरू आहे. तुम्ही सुद्धा हे लिस्ट चेक करू शकता. तुमच्या ग्रामपंचायतमध्ये लिस्ट आली असेल तुम्ही सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे, आता सर्वात प्रथम पाहूया कोणकोणत्या 10 जिल्ह्यात पैसे वाटप झाले. 10 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहेत. त्यामधून जवळपास आता पहिला जो जिल्हा आहे म्हणजे यवतमाळला आता पैसे वाटप झालेले आहे. ठीक आहे, यवतमाळला फेब्रुवारीचा हप्ता वाटप झालेला आहे. तो म्हणजे 2100 प्रमाणे जो हप्ता आहे तो झालेला आहे. सोबतच तुम्हाला जर यवतमाळमधून राहत असाल तर तुम्हाला जानेवारीचे 1500 रुपयाचा सुद्धा एक मेसेज आला असेल. तुम्हाला एक मेसेज सुद्धा आला असेल 1500 रुपयाचा आणि 2100 रुपयाचा. म्हणजे तुम्हाला आता 2 महिन्याचे पैसे सुद्धा आले असतील. ठीक आहे, सातारा जिल्ह्यात पैसे वाटप झाले. अमरावतीला सुद्धा पैसे वाटप झाले आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांमधून असणार तर तुम्हाला सुद्धा पैसे आले असतील. कमेंटमध्ये सांगत जा. आता चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. नागपूरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. नागपूरला जर राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले असतील. पालघरला पैसे आले, मुंबईला पैसे आले. मुंबईवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे फेब्रुवारीचा हप्ता जमा होतोय. ठीक आहे, आता इथं जवळपास पाहू शकता तुम्ही पुणेला सुद्धा पैसे आले, रायगडला पैसे आले, संभाजीनगरला सुद्धा पैसे आलेले आहेत. तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला किती हप्ते मिळाले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक सर्वे सुद्धा समजेल. आणि शेवटचा जो जिल्हा आहे त्या म्हणजे नाशिक. नाशिकवाल्यांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी आहे. नाशिकला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे. ठीक आहे, आता या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले फेब्रुवारीचा हप्ता 2100 प्रमाणे वाटप झालेला आहे. जानेवारीचे 1500 रुपये ज्यांना मिळाले नाही त्यांना सुद्धा मिळत आहे. आणि मागचा जो हप्ता तुमचा बाकी असेल, कोणाचे 2 हप्ता, कोणाचे 3, कोणाचे 4 हप्ते, हे सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. फक्त तुम्ही हे काम करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही फक्त कमेंटमध्ये सांगा तुम्हाला
फेब्रुवारीचा हप्ता मिळाला की नाही, जानेवारीचा मिळाला नाही की, आणि किती एकूण टोटल तुम्हाला हप्ता भेटले आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक माहितीसुद्धा समजेल, एक सर्वेसुद्धा समजेल की कोणाकोणाला पैसे आले, कोणाला पैसे आले नाही, आपल्याला एक डाटासुद्धा समजेल. ठीक आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहताय ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.